मंडळी नमस्कार. मी सुजाता जोग. परिक्रमामध्ये आपलं स्वागत. गेल्या वेळी शबरीविषयी मी बोलले होते. आज रावणाने जेव्हा सीतेचं अपहरण केलं आणि तिला घेऊन तो लंकेला गेला. लंकेत गेल्यानंतर त्यांनी तिला अशोकवनात ठेवली होती, हे आपल्याला माहिती आहे. कैदेत झाडाखाली बसलेली सीता आपल्याला नेहमी दिसते. आणि तिच्या आजूबाजूला तिचं रक्षण करण्यासाठी, तिला त्रास देण्यासाठी, दोन्ही हेतूनी त्यांनी तिला हे ठेवलं होतं. 4 राक्षस बायका होत्या, राक्षसिणी. त्यातली एक होती, तिचं नाव होतं त्रिजटा. आता लंकेत गेल्यानंतर सगळे शत्रू ना, सगळे राक्षस, सगळे रावणाचे लोक, त्यामुळे सीतेच्या बाजूनी कोणी असण्याची शक्यताच नाही. पण 2 व्यक्ती अशा होत्या की ज्यांना सीतेचं कल्याण व्हावं, सीतेला परत रामाकडे जायला मिळावं अशी इच्छा बाळगणाऱ्या 2 स्त्रिया होत्या. त्यापैकी एक होती त्रिजटा आणि दुसरी रावणाची पत्नी मंदोदरी. तिच्याविषयी बोलते. आधी मी त्रिजटेविषयी बोलते. त्रिजटा ही अगदीच जवळ, म्हणजे नंतर काही दिवसांनी तर ती सखी, म्हणजे सीतेची सखी, मैत्रीण झाली. ती वयाने मोठी होती खरी तर, आणि ती विभीषणाची मुलगी होती. आता राक्षसांचं कसं आहे बघा, राक्षस म्हणजे सगळे वाईट ते, पण तरी ते देवाचे भक्त असतात. प्रल्हाद होता राक्षसातला, बळी होता, वेगवेगळे. स्वतः रावण होता. रावणसुद्धा शंकर भक्त होता. तांडवसारखं त्यांनी स्तोत्र वगैरे रचलेली आहेत. तर त्रिजटा अशी देवाची भक्त आणि सज्जल आणि चांगली राक्षसीण होती. तिला ठेवलं होतं तिथे. तर ती मात्र सीतेशी अत्यंत प्रेमाने वागायची आणि खूप सांभाळायची तिला जेवायला खायला. तिला सतत धीर द्यायची. आपण म्हणतो बघा की मानसिक बळ ते ती तिला द्यायची की राम एक दिवस येईल. मग एक दिवशी तिला सांगितलं की मला दृष्टांत झाला आहे, मला स्वप्न पडलं आहे की राम वेशीपाशी सैन्य घेऊन आला आहे, राम लक्ष्मण, आणि नंतर ते आत येत आहेत आणि मग रावणाचा वध करून तुला ते घेऊन जाणार आहेत, असं तिने एकदा सांगितलं. नंतर एकदा काय झालं की रावण मागेच होता, म्हणजे तो फक्त तिला हात लावू शकत नव्हता, बलात्कार करू शकत नव्हता. त्यामुळे तो तिला इतर अनेक प्रकारे त्रास राक्षसींच्याकडून देववत होता. एक दिवशी त्यांनी काय केलं की 2 शिरं घेतली मायावी, एक लक्ष्मण आणि एक राम, आणि ते सीतेकडे पाठवलं आणि तिला सांगितलं, आता मी रामाला मारलेलं आहे, आता तू माझ्याशी लग्न कर. तर सीता विलाप करायला लागली. अर्थात आपला म्हणजे खूपच शोकाकुल झाली आणि तिने ठरवलं की आता देहत्याग करायचा. म्हणून तिने त्या त्रिजटेला सांगितलं की चंदनाची लाकडं वगैरे घेऊन ये, चितारच, मी आता देहत्याग करणार, आता जगून काहीच फायदा नाही आहे, आता तर कोणी येणार नाही मला सोडवायला. त्यावेळी त्रिजटा हसली आणि म्हणाली, हे सगळं रावणाने मायावी आहे. रामाला काहीही झालेलं नाही, तो अत्यंत सुरक्षित आहे आणि तो इथे येण्यासाठी प्रयत्न करतोय, तो इथे येणारच, तू मुळीच घाबरू नको, असं तिने वेळोवेळी तिला सांगितलं. ज्यावेळी मारुती भेटायला आला ना अशोकवनात, त्यावेळीसुद्धा तिथे त्रिजटा मुख्य होती. तिथे बाकीच्या नव्हत्या पण ती होती. आणि ती सगळ्या रामसैन्यातल्या ज्या बातम्या होत्या, पुढे पुढे काय काय चालल्या घडामोडी, त्या ती सीतेला सांगत होती, एका अर्थाने माहिती देत होती ती. त्यामुळे ती त्रिजटा, मग पुढे काय झालं की झालं लढाई, राम लढाई वगैरे झाली, सगळं झालं, रावणाचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर मग सीतेने रामाला सांगितलं की ही त्रिजटा जी आहे ही माझी मैत्रीण झाली आणि हिने मला खूप सहाय्य केलं. ज्यावेळी मी अशोकवनात होते तेव्हा तिने मला खूप जपलं, माझा सांभाळ केला, तर आपण हिला काहीतरी पुरस्कार द्यायला हवा. म्हणून मग त्या दोघांनी त्रिजटेचा सन्मान केला. आणि ही गोष्ट पुढे काय झालं, या गोष्टीमध्ये एका सांगितलं की त्रिजटेला राम आणि सीतांविषयी फार भक्ती होती, त्यामुळे ती त्यांच्याबरोबर अयोध्येला गेली. पण दुसऱ्या एका कथेत असं होतं की रावणाचा वध केल्यानंतर विभीषण राजा झाला आणि रामाच्या सांगण्यावरून विभीषणाने तिला आपल्या मंत्रिमंडळात घेतलं. त्रिजटा हुशार होती, तिला त्याने आपल्या शासन व्यवस्था म्हणजे सभेमध्ये घेतलं तिला. तर असा ती त्रिजटा एक, आता त्रिजटा कुठे आहे, पूजा केली जाते का, आता जाते. कार्तिक महिन्यात एकदा पूजा होते तिची. आणि ते वाराणसीला तिचं मंदिर आहे, एकमेव मंदिर आहे. आणखी एक सांगितलं जातं उज्जैनीला आहे, पण त्याची ऑथेंटिक वाटत नाही, मला तर माहिती नाही म्हणजे. पण वाराणसीला एक मंदिर आहे आणि काशी विश्वेश्वराचं जे मंदिर आहे ना, त्याच्यापासून काही अंतरावर त्रिजटेचं मंदिर आहे. आता दुसरी स्त्री जी होती ती म्हणजे मंदोदरी. मंदोदरीविषयी खूप, आता मंदोदरीने काय केलं,
प्रत्यक्षात तिने सीतेची सोडवणूक करण्यासाठी काहीच केलं नाही, काहीच नाही केलं. ती सतत फक्त रावणाला सांगत राहिली की तुम्ही त्याला परत पाठवा, तुम्ही तिला रामाकडे परत पाठवा. आणि बरोबर नाही, तिचं लग्न झालेलं आहे, रामाची पत्नी आहे ती. आता बघा, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंडोदरी तथा या 5 कन्या प्रातःकाळी यांचं स्मरण केलं तर पापनाश होतो असं म्हटलं जातं. त्याच्यामध्येही त्यापैकी 4 स्त्रिया रामायणातल्या आहेत. अहिल्या आहे, द्रौपदी फक्त महाभारतातली, उरलेल्या 4 आहेत त्या रामायणातल्या. तर त्याच्यामध्ये मंडोदरी आहे, पतिव्रता आहे ती. आता मंडोदरी कुणाची मुलगी, तर मयासूर आणि हेमा नावाची अप्सरा. आता अप्सरा आणि मयासूर कुठे आले, तर मयासूर एकदा स्वर्गात गेला होता. तिथे गेल्यानंतर देवानी त्याला हेमा नावाची एक अप्सरा भेट म्हणून दिली. ती इकडे आली पृथ्वीवर त्याच्याबरोबर. दोघांना मुलं वगैरे झाली, मुलगे झाले 2. त्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की आपल्याला मुलगी हवी, म्हणून दोघं, त्या मंडोदरीच्या पण 2-3 कथा येतात, म्हणून दोघं शंकराची भक्ती करायला लागले आणि तपश्चर्या करायला बसले तिथे एका ठिकाणी. आणि नंतर त्यांना मुलगी झाली असं आहे. पण आणखी एक गोष्ट अशी आहे, झाली मुलगी नाही आहे ती त्यांना. गोष्ट अशी आहे की स्वर्गातली एक अप्सरा जिचं नाव मधुरा होतं, ही अप्सरा कैलास पर्वतावर एकदा आली. अशीच अप्सरा फिरत असतात अशी ती तिथे आली. तिथे आल्यानंतर तिने शिवाला पाहिलं, ती त्यांच्या प्रेमात पडली आणि ती नृत्य वगैरे करून तिने शिवाला आपलंसं करून घेतलं. त्यावेळी नेमकी पार्वती आली तिथे. पार्वती त्यावेळी नव्हती, ती आली थोड्या वेळाने. ती आल्यानंतर तिला कळलं की शंकराने आणि हिने म्हणजे त्यांचं प्रेम दिसते झालेलं. त्यामुळे आणि ते कसं तिला लक्षात आलं जास्त की त्या मधुराच्या शरीराला शंकराच्या अंगावरचं भस्म चिकटलं होतं. म्हणून मग आता पार्वती चिडणार, आपल्या नवऱ्याने असं केलं त्या बाईवर चिडणार ना. म्हणून तिने तिला शाप दिला की तू बेडूक होशील आणि 12 वर्ष तू एका विहिरीत पडून राहशील, असा शाप दिला तिने. तर शंकरांनी लगेच तिला उशाप दिला. शंकर म्हणाले की 12 वर्ष तुला हा बेडूक जन्म काढायला लागेल तुला, त्यानंतर तू पुन्हा एक सुंदर स्त्री होशील आणि तुझा लग्न एका पराक्रमी पुरुषाशी होईल की जो खूप मोठं राज्य आणि अतिशय श्रीमंत आणि पराक्रमी असेल. त्याप्रमाणे ती रावणाची पत्नी झाली. तर अशी मग काय झालं, ती बेडूक म्हणून ती विहिरीत गेली. ती गेल्यानंतर ती ठरल्याप्रमाणे वर्ष गेली. तोपर्यंत मयासूर आणि हेमा हे तप करत होते. 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिचं मुलीत रूपांतर झालं, बेडकाचं मुलीत रूपांतर झालं. ते झाल्यानंतर ती ओरडायला लागली आतनं की मला कोणीतरी बाहेर काढा. हे मयासुरानी आणि हेमानी ऐकलं. ती दोघं धावली विहिरीकडे. ती बघितलं कुठून येतं, विहिरीत, ही मुलगी विहिरीत आहे. मग त्यांना असं वाटलं आपल्यालाच ही मुलगी मिळाली, म्हणून मग त्यांनी तिला बाहेर काढली आणि तिचा सांभाळ केला. आणि नंतर यथावकाश तिचं लग्न रावणाशी झालं. नंतर अशा काही रामायणांमध्ये असंही सांगितलेलं आहे की कोणती मंदोदरी कोण, तर एक रावण शंकराकडे गेला आणि त्यांनी पार्वतीची मागणी केली की मला पार्वती पाहिजे. शंकर थोडंच देणार ना पार्वती. शंकरांनी काय केलं की एक बाहुली तयार केली आणि तिच्यामध्ये प्राण भरले आणि म्हटलं पार्वती म्हणून तिला दिली, रावणाला दिली, ती मंडोदरी. नंतर मग आणखी पण एक गोष्ट अशी आहे की विष्णूला ज्यावेळी कळलं की शंकराकडे हा पार्वतीची मागणी करतोय, तेव्हा विष्णूने चंदनाची उटी आपल्या अंगावर जी होती ती सगळी काढली आणि त्यापासून स्त्री बनवली आहे आणि ती मंडोदरी, ती त्यांनी रावणाला दिली. तशा तिच्या बाबतीतल्या पण बेडूकाची जी बेडूक अवतार, बेडूक होऊन पडणं तिचं विहिरीमध्ये, ही कथा बहुतेक 3-4 ठिकाणी तरी आहेच. तर अशी मंडोदरी. मग तिने काय केलं, तिने प्रत्येक वेळी फक्त रावणाला ती सांगत राहिली की तुझं आपला सर्वनाश होईल लंकेचा, तुम्ही असं करू नका. पण रावणाने तिचं अजिबात ऐकलं नाही आणि पुढचं सगळं आपल्याला माहितीच आहे. तर या 2 स्त्रिया रामायणातल्या या खूप महत्त्वाच्या होत्या सीतेच्या लंकेच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे तिथे नेऊन टाकल्यानंतर तुरुंगात राम येऊन तिची सुटका करेपर्यंतचा जो काळ होता त्याच्यामध्ये मंडोदरी फक्त पाठलाग करणं की सोडा तिला सोडा, पण ही त्रिजटा मात्र शेवटपर्यंत तिच्याबरोबर तिचा सांभाळ करत राहिली आणि तिला धीर देत राहिली. एका दृष्टीने तिने तिला जिवंत ठेवलं.
कारण नाहीतर मग सीता मग राम आल्यानंतर तिने सांगितलं सीतेने पण की तुमची शिळा आणली होती माझ्यासमोर, त्यावेळी मी देहत्याग करायचं ठरवलं होतं, पण त्रिजटेने मला थांबवलं. ती म्हणाली हे सगळं मायावी आहे आणि तुम्ही येणार आहात माझी सुटका करण्यासाठी. त्यावेळी मी थांबले. तर तिने माझं खूप मला खरं जपलं आहे ते तिने जपलं आहे. तर अशी त्रिजटा एक महत्त्वाचं म्हणजे त्याच्यातलं जे आपण म्हणतो ना व्यक्तिरेखा रामायणातली, ती मला महत्त्वाची वाटली आणि मला असं वाटलं की तिच्याबद्दल पण थोडं सांगूया आणि म्हणतो तरीबद्दल. त्या गोष्टी पण बेडूक झाली वगैरे हे पण थोडं गमतीशीर वाटलं मला आणि वाटलं बोलावं तिच्याविषयी. नंतरही त्या या पाचापैकी 4 रामायणातल्या आहेत ना, तर त्यातल्या मी 2 आज सांगितल्या तुम्हाला. त्यातल्या 2 नाही सांगितल्या, त्यातली एकच सांगितली मी म्हणतो तरी. तर तारा आणि अहिल्या यांच्याबद्दल मी सीतेविषयी काही बोलायचा प्रश्न येत नाही, कारण रामायणात सीताच तर मुख्य पात्र आहे. पण अहिल्या आणि तारा या 2 व्यक्तिरेखांबद्दल जेव्हा जमेल तेव्हा मी नक्की सांगेन, आवडेल मला सांगायला. आता आज मी इथे थांबते. पुढच्या वेळी पुन्हा भेटूया. धन्यवाद.